कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमध्ये शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। कर्जत शहरातील शिवसैनिकांनी एकत्र येत आणि सामाजिक भान राखत रक्तदान शिबिराचं आयोजन कर्जतच्या शनी मंदिरात केलं होतं। आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक संकेत भासे यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडलं। कर्जतच्या शनी मंदिरात दर्शन घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसैनिकांच्या उपक्रमाचं कौतुक केलं। कर्जत शहरात असणाऱ्या नागरिकांच्या समस्या आणि मान्सूनपूर्व कामांकडे जबाबदारीनं लक्ष देण्याच्या सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसैनिकांना केल्या। त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातला कार्यतत्पर शिवसैनिक पुन्हा एकदा दिसून आला। या रक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला। रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सुद्धा या प्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला। या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यासाठी शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्यासह सर्व कर्जत शहर शिवसेना कमिटीनं मेहनत घेतली। येत्या काळात कर्जत शहरात नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन सुद्धा करण्यात येईल, असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जात आहे। आजही आता संध्याकाळी आम्ही मुंबई येथे गोरेगावला त्या ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। त्या ठिकाणी आम्ही सगळे शिवसैनिक आणि आम्ही सगळेजण मतदारसंघातून त्या ठिकाणी पोहोचणार आहोतच। परंतु आज दिवसभरामध्ये कर्जतमध्ये सुद्धा कर्जत शहराच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन आजच्या 19 जून या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। शहर प्रमुख अभिषेक सुर्वे आणि गटनेते संकेत भासे आणि संपूर्ण शिवसेनेची टीम या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहत आहे की महाराष्ट्रामध्ये आज शिवसेनेची घोडदौड सुरू आहे। कालच आपण पाहिलं की ऑपरेशन टायगर त्या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे। म्हणजे शिवसेनेमध्ये अनेक खासदार आमदार या ठिकाणी प्रवेश करत आहेत। शिवसेनेचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आदरणीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब रात्रीचा दिवस करून शिवसेना वाढीसाठी महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशी वाढेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून मोठा जनाधार संपूर्ण प्रत्येक पक्षातून शिवसेनेमध्ये सहभागी होत आहेत। आपण पाहत आहे की शिवसेना या 3 वर्षामध्ये 3.5 वर्षामध्ये एवढी फोफावलेली आहे की शिवसेनेमध्ये अनेक प्रवेश या ठिकाणी होत आहेत। अनेक पक्ष प्रवेश या ठिकाणी होत असताना शिवसेनेचा उद्याचे जे दिवस आहेत हे खरोखरच त्यासाठी शिवसैनिकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी हे सोन्याचे दिवस येणार आहेत। कारण शिंदेसाहेब आज सेंट्रलमध्ये आपण पाहत आहे की शिंदेसाहेबांचं आणि शिवसेनेचं फार मोठं वळय आज NDAमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि राज्यामध्ये सुद्धा पुढील काळामध्ये लवकरच आपल्याला शिवसेनेची घोडदौड ही कशा पद्धतीने राजकीय सत्तेमध्ये त्या ठिकाणी असणार आहे हे सुद्धा आज आपल्याला दिसलं। आज DCM म्हणून शिंदेसाहेब या ठिकाणी काम पाहत आहेत। पुन्हा एकदा आपण त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि अशा पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। जे काय आज भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, जे आपापसातले मतभेद होते ते आपण पाहिलं की स्थानिक स्वराज्य संस्थेची कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे येऊन एका दिलाने एका विचाराने त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी बिनविरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळेजण एकत्रपणे येऊन महायुती कशा पद्धतीने भक्कम होईल यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करतील आणि त्यांचा आदेश जो आहे त्या आदेशाचे पालन आम्ही सारेजण एकत्रपणे करू। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।